उठल्या उठल्याला माझी स्किन खूप डल वाटते आणि मला ना बॅड ब्रेथ होते आणि हे सगळं जेनेटिक आहे. आमच्या घरातही सर्वांना हेच आहे आणि असंच तुम्हालाही वाटतंय का? तर तुम्ही उठल्यानंतरची पहिली 30 मिनटं ठरवतात की तुमची स्किन दिवसभर कशी असणार आहे, तुमचं स्माईल किती ब्राईट असणार आहे किंवा तुमचा कॉन्फिडन्स काय लेवलवर असणार आहे. जर तुम्ही उठल्या उठल्या फोन स्क्रोल करत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच त्रास देणार आहे, पण तरीही बघा, कारण हा फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहे. तर चला, आज मी तुम्हाला 2 मैत्रिणींची गोष्ट सांगते. दोघी मैत्रिणी एकाच वयाच्या, छान स्माईल, छान स्किन, दोघींची एक ध्येयही एकच. यातील पहिली मैत्रीण ती काय करते, सकाळी जेव्हा उठते तेव्हा उठल्या उठल्या फोन हातात घेते आणि स्क्रोल करायला सुरुवात करते. अँड ॲज यू नो, जेव्हा आपण स्क्रोल करायला सुरुवात करतो तेव्हा अर्धा 1 तास कुठे निघून जातो अजिबात कळत नाही. त्यानंतर पटापट घाईत उठते, फटाफट ब्रश, मॉर्निंग रुटीन आवरायचे आणि त्यानंतर रिकाम्या पोटी. आता दुसरी मैत्रीणचं रुटीन कसं आहे ते आपण बघूया. जेव्हा ती सकाळी अलार्म वाजल्यावर उठते तेव्हा ती फोन फेस डाऊन करून ठेवून देते. त्यानंतर तोंड स्वच्छ धुवून ब्रश करून 1 ग्लास पाणी शांतपणे पिते. त्यानंतर चेहऱ्यावर कोवळं ऊन घेऊन मेडिटेशन आणि एक्सरसाइज करते. आणि हे सगळं झाल्यानंतर एक प्रॉपर ब्रेकफास्ट आणि मग दिवसाची तयारी होईपर्यंत ती फोनकडे बघतही नाही. त्यानंतर शांतपणे ती ऑफिसला जाते. तर त्याच 2 मैत्रिणी जेव्हा 1 वर्षानंतर आपल्याला भेटतील तर त्यांच्या स्माईल आणि स्किनमध्ये काय काय फरक झाला असेल तर तो हा इथे आहे. तर मग घेऊयात की पहिल्या 30 मिनिटांमध्ये हे जे गोल्डन मिनिट्स आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपलं रुटीन कसं असायला हवं. फर्स्ट इज मॉर्निंग हायड्रेशन. उठल्यानंतर रात्रभर आपण जे श्वास घेतो, आपला घाम असतो, या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या स्किनमधला वॉटर कंटेंट किंवा ओव्हरऑल बॉडीतला वॉटर कंटेंट हा कमी झालेला असतो आणि म्हणूनच तोंड व्यवस्थित स्वच्छ करून 1 ग्लास जरी पाणी आपण प्यायलो तरी स्किन आतून हायड्रेट व्हायला मदत होते, डायजेशन ॲसेलरेट होतं आणि बॅक्टेरिया जे माउथमध्ये रात्रभर असतात ते फ्लश आउट व्हायला मदत करतात आणि याचमुळे तुमचं बॅड ब्रेथही कमी होऊन जातं. सेकंड इज टंग क्लिनिंग. बहुतेक लोक ब्रश तर करतात खूप छान, पण टंगला टोटली इग्नोर करतात. आणि लेट मी टेल यू की हे बॅक्टेरिया दिवसभरही तुमच्या माउथमध्ये तसेच राहतात आणि कितीही ब्रश केला तरी तुमचं जर बॅड ब्रेथ कमी होत नसेल तर दिस टंग क्लिनिंग इज वन ऑफ द रिझन ऑफ इट. नंतर आहे प्रॉपर ब्रशिंग. ब्रशिंग करणं म्हणजे जोरजोरात घासणे, व्हाईट बोर्ड साफ करण्यासारखे दात घासणे असं नसून दातांची जंटल क्लिनिंग आणि तीही प्रॉपर फ्लॉरिडेटेड टूथपेस्ट जी तुमच्यासाठी तुमच्या एजनुसार बनलेली असते अशी यूज करून सॉफ्ट किंवा अल्ट्रा सॉफ्ट ब्रशने करणे गरजेचे असते. ह्यासाठी तुम्हाला व्यवस्थित वेळ देणं, 1 मिनिट पण तो व्यवस्थित देणं खूप गरजेचं असतं आणि त्याचसाठी तुम्ही तुमच्या डेंटिस्टकडून टूथपेस्ट रेकमेंड करा आणि अल्ट्रा सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरा. 5 ते 10 मिनिट जरी आपण सनलाईट, नॅचरल सनलाईटला स्वतःला एक्सपोज केलं तर त्याने आपलं दिवसभरचं बॉडी क्लॉक हे रिसेट होऊन जातं. आपल्याला हॅपी हॉर्मोन्स नॅचरली सिक्रेट होतात. त्यासाठी कॉफी टी कशाचाही एक घोटही घ्यायची गरज नाही आणि आपण दिवसभर अलर्ट आणि उत्साही राहतो. दुसरं म्हणजे सिम्पल स्ट्रेचिंग, सिम्पल मेडिटेशन जरी आपण केलं तरी आपल्या स्किनकडे जाणारा ब्लड फ्लो वाढतो आणि आपली स्किन नॅचरलीच सुंदर दिसायला लागते. तसंच पॉझिटिव्ह माइंडसेट. उठल्यावर जर तुमचा पहिला विचार जग माझ्याविषयी काय विचार करतं आहे, जगात काय चाललं आहे, मला किती लाईक्स, मला किती कमेंट्स हे जर असेल तर आय एम रिअली सॉरी. यामुळे, या व्हॅलिडेशनच्या नीडमुळे आपण आपला संपूर्ण दिवस पहिल्या 30 मिनिटांमध्येच डिस्ट्रक्ट करून टाकतो. तर उठल्यानंतरची पहिली 30 मिनिटं ही स्वतःसाठी क्लेम करणे हा सर्वात बेस्ट डिसिजन आपल्या लाईफचा असू शकतो. आता त्यानंतर येतो ब्रेकफास्ट. ब्रेकफास्ट स्किप करणे हा ऑप्शन मी अगदी कुणालाच देऊ शकत नाही, कारण ब्रेकफास्ट स्किप केल्याने काही कॅलरीज वाचत नाही तर कॉर्टिसॉल स्पाईक होतो आणि जर असे हॉर्मोन स्पाईक झाले तर त्यामुळे आपल्या स्किनवर ब्रेकआउट होणे, आपला मूड इरिटेबल राहणे आणि ओव्हरऑल दिवसावर त्याचा परिणाम होतो. आणि तेच जर तुम्ही व्यवस्थित प्रोटीन रिच ब्रेकफास्ट घेतला असेल तर दिवसभर तुमची ब्लड शुगर आणि इतर हॉर्मोन्स
कंट्रोल किंवा स्टेबल राहतात आणि तुम्ही अलर्ट आणि हॅपी राहू शकता. तर मग हे रुटीन कसं सेट करायचं चला बघूयात. सर्वात प्रथम उठल्यानंतर आपल्याला माउथ क्लीन करायचं आहे आणि त्यासाठी जो टूथब्रश आणि टूथपेस्ट तुम्हाला हवी आहे ते डॉक्टरांकडून प्रॉपरली रेकमेंड करून घ्या. तुमच्या वयानुसार फ्लोराईड कंटेंट असलेली टूथपेस्ट डॉक्टर तुम्हाला रेकमेंड करतील. सॉफ्ट ब्रिसल ब्रश वापरा. त्यासाठी टायमर लावा. 1 मिनिट हा तुम्ही ब्रश करायलाच हवा. डोंट स्किप टंग क्लिनिंग विसरायचं नाही आहे. त्याच्यानंतर येतं भरपूर पाणी प्या. 1 ग्लास तरी पाणी तुम्ही यानंतर प्यायलाच हवं. त्याच्यामुळे तुमची स्किन, तुमची बॉडी ओव्हरऑल हायड्रेट होणार आहे आणि याचे तुमचे टॉक्सिन्स हे शरीराबाहेर पडण्यासाठी हा ग्लास तुम्हाला महत्त्वाचा ठरणार आहे. थर्ड स्टेप येते त्याच्यामध्ये, ती म्हणजे कोवळं सनलाईट. कोवळं सूर्यप्रकाश हा आपल्या शरीरावर आलाच पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये माइल्ड स्ट्रेचेस, सिम्पल स्ट्रेचेस, थोडीशी एक्सरसाइज, मेडिटेशन ह्या प्रॅक्टिस करू शकता. त्यानंतर एक ग्रॅटिट्यूड जर्नलिंग करू शकता की ज्याच्यामध्ये दररोज 1 ओळ अशी ग्रॅटिट्यूडची लिहू शकता आणि ती म्हणजे की माझ्या आयुष्यात असं एक काय छान गोष्ट आहे जे आज मला सकाळी उठल्याबरोबर जाणवली. त्यानंतर साधा सिम्पल पण हाय प्रोटीन रिच असा ब्रेकफास्ट घ्या ज्याच्यामध्ये अंडी, फळं, नट्स हे सगळं असेल. सो लेट्स बस्ट फ्यू मिथ्स नाउ. पहिला मिथ आहे की ब्रेकफास्ट स्किप केल्याने वजन कमी होतं. आय एम रिअली सॉरी, ब्रेकफास्ट स्किप करणे हा ऑप्शन मी कुणालाही कधीच रेकमेंड करू शकत नाही. कारण त्याने तुम्ही जेव्हा नंतरचं मील घेणार आहात ते त्याच्यामध्ये ओव्हर इटिंगची शक्यता वाढते आणि तुमचा जो प्लॅन आहे वेट कमी करायचा तो कधीच शक्य नाही. इनफॅक्ट ब्रेकफास्ट स्किप केल्याने कॉर्टिसॉल हे हॉर्मोन एक्स्ट्रा प्रमाणात शरीरात तयार होतं आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर, आपल्या पर्सनॅलिटीवर, आपल्या चेहऱ्यावर दिसतो आणि तो वाईटच असतो. सेकंड मिथ असं आहे की मॉर्निंगमध्ये उठल्याबरोबर कॉफी घेतली की आपल्याला एक केक आणि आपल्या दिवसाची सुरुवात फास्ट होते. हे अत्यंत चुकीचं आहे कारण कॉफी हे माइल्ड डायुरेटिक आहे आणि त्याच्यामुळे आपण ऑलरेडी रात्रभर थोडेसे डिहायड्रेटेड झाले असतो. कॉफीमुळे ते डिहायड्रेशन वाढतं आणि या सर्वाचा परिणाम आपल्या शरीरावर लवकरच दिसायला लागतो. नेक्स्ट मिथ इज रिअली इंटरेस्टिंग की माझा फोन हा माझा जीवाभावाचा मित्र आहे. आय एम रिअली सॉरी टू टेल यू की जर तुम्ही अशा जीवाभावाच्या मित्राला सकाळी उठल्याबरोबर घेऊन स्क्रोल करत सुटलात तर तुमची नर्वस सिस्टीम ही रिॲक्टिव्ह मोडमध्ये जाते. तुम्ही सकाळी 8च्या आधीच स्वतःसाठी एकही डिसिजन घेऊ शकत नाही. तुम्ही अशा फीलमध्ये जाता की तुम्ही जगाच्या मागे आहात. सो या फ्रेंडला सकाळी 30 मिनिट स्वतःपासून दूरच ठेवा. तर पुढच्या 7 दिवसांचं तुमचं चॅलेंज आहे की पहिले 30 मिनिट उठल्यानंतरचे नो फोन आणि आपलं डेली रुटीन जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि ते आहे पहिले दात आणि जीभ स्वच्छ करणे, 1 ग्लास पाणी पिणं, माइल्ड एक्सरसाइज, मेडिटेशन, ग्रॅटिट्यूड आणि त्यानंतर तुम्हाला थोडंसं ऑनेस्ट असा हाय प्रोटीन रिच ब्रेकफास्ट. तर पहिल्या दिवशीच परफेक्ट असायची गरज नाही पण सुरुवात करा. उद्यापासून या रुटीनला नक्की सुरुवात करा आणि जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा कमेंटमध्ये लिहा की चॅलेंज ॲक्सेप्टेड. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयोगी वाटला तर अशा व्यक्तीला शेअर करा ज्याला डोळे उघडण्याआधीच फोन हातात लागतो. तर मी डॉक्टर अर्चना, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन स्माइल अँड शाईन विथ डॉक्टर अर्चना.